मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेकरिता फॉर्म कसा भरावा ते आपण आता पाहणार आहोत। प्रथम प्ले स्टोर वरती जायचे आहे आणि टाईप करायचे आहे नारी शक्ती दूत ॲप इन्स्टॉल करायची आहे। इन्स्टॉल झाल्यानंतरून ॲप ओपन करायचे आहे। ॲप ओपन केली असता नारी शक्ती दूत या ॲपमध्ये आपले स्वागत आहे या पेजला स्किप करायचे आहे। नंतरून आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन वरती क्लिक केल्यानंतर टर्म्स अँड कंडिशन स्वीकारा यावरती क्लिक करायचे आहे। नंतरून लॉग इन वरती क्लिक करायचे आहे। लॉग इन वरती क्लिक केले असता एक 4 अंकी OTP येईल। तो OTP टाकायचा आहे। OTP टाकल्यानंतरून व्हेरीफाय OTP यावरती क्लिक करायचे आहे। यावरती क्लिक केल्यानंतर प्रोफाईल अपडेट करा यावरती क्लिक करायचे आहे। त्यामध्ये पूर्ण नाव टाकायचे आहे। ईमेल ID च्या ठिकाणी ईमेल ID टाकायचा आहे। डिस्ट्रिक्टच्या ठिकाणी जिल्हा निवडायचा आहे। तालुका निवडायचा आहे। नारी शक्तीचा प्रकार या ठिकाणी नारी शक्तीच्या प्रकारामध्ये सामान्य महिला, बचत गटातील महिला, अंगणवाडी सेविका किंवा गृहिणी यापैकी एक निवडायचा आहे। अपडेट करा यावरती क्लिक केल्यानंतर प्रोफाईल अपडेट होईल, ती दिसेल। त्यानंतर नारी शक्ती दूत यावरती क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यावरती क्लिक करायचे आहे। यावरती क्लिक केल्यानंतर लोकेशनसाठी विचारले जाईल। लोकेशन परमिशन द्यायचे आहे। परमिशन दिल्यानंतर फॉर्म ओपन होईल। त्यामध्ये महिलेचे संपूर्ण नाव आधार कार्ड प्रमाणे टाकायचे आहे। वडिलांचे किंवा पतीचे नाव या ठिकाणी सिलेक्ट करून त्यांचे पूर्ण नाव टाकायचे आहे। महिलेचे लग्नापूर्वीचे नाव या ठिकाणी पूर्ण नाव टाकायचे आहे। वडिलांकडील जर लग्न झाले असेल तर वडिलांकडील पूर्ण नाव टाकायचे आहे। नसेल झाले तरी वडिलांकडील पूर्ण नाव टाकायचे आहे। जन्म दिनांकाच्या ठिकाणी जन्मदिनांक निवडायचा आहे। अर्जदाराचा संपूर्ण पत्ता आधार कार्ड प्रमाणे टाकायचा आहे। जिल्हा या ठिकाणी जिल्हा निवडायचा आहे। तालुक्याच्या ठिकाणी तालुका निवडायचा आहे। गाव किंवा शहर या ठिकाणी आपले गाव किंवा शहर निवडायचे आहे। ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका या ठिकाणी आपली ग्रामपंचायत असेल तर ग्रामपंचायत, नगरपंचायत असेल नगरपंचायत, नगरपालिका असेल तर नगरपालिका निवडायची आहे। पिनकोड या ठिकाणी पिनकोड टाकायचा आहे आणि अर्जदाराचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। त्यानंतर आधार क्रमांक या ठिकाणी आधार क्रमांक टाकायचा आहे। शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात काय यामध्ये हो वरती क्लिक केले असता लाभाची रक्कम नमूद करा यामध्ये रक्कम टाकायची आहे। नाही वरती क्लिक केल्यानंतर तो कॉलम येणार नाही। त्यानंतर वैवाहिक स्थिती यामध्ये वैवाहिक स्थिती निवडायची आहे। जसे की अविवाहित, विवाहित, विधवा, परित्यक्ता, निराधार, घटस्फोटित यापैकी एक। नंतर बँकेचे पूर्ण नाव टाकायचे आहे। बँक खातेधारकाचे पूर्ण नाव टाकायचे आहे। बँक खाते क्रमांक टाकायचा आहे। IFSC कोड टाकायचा आहे।
आपला आधार क्रमांक बँक खात्याशी जोडला आहे का यामध्ये हो वरती क्लिक करायचे आहे. होय वरती क्लिक नसेल जोडला तरी होय वरती क्लिक करायचे आहे आणि तो जोडून घ्यायचा आहे आपल्या बँक खात्याशी. नंतर जोडला असता कागदपत्रे अपलोड करायचे आहेत. त्यामध्ये आधार कार्ड, या ठिकाणी आपले आधार कार्ड टाकायचे आहे. आदिवास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला या ठिकाणी टाकायचा आहे. जर नसेल उपलब्ध तर 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड अपलोड करायचे आहे. उत्पन्न प्रमाणपत्र, या ठिकाणी पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड अपलोड करायचे आहे. नंतरून अर्जदाराचे हमीपत्र या ठिकाणी अपलोड करायचे आहे. हमीपत्र अपलोड केल्यानंतरून पुढे बँकेचे बँक पासबुक अपलोड करायचे आहे. महिलेचा जन्म परराज्यातला असल्यास पतीचे कागदपत्रे या ठिकाणी टाकायचे आहे. अर्जदाराचा फोटो लाईव्ह घ्यायचा आहे आणि ॲक्सेप्ट हमीपत्र यावरती क्लिक करून माहिती जतन करा यावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपला फॉर्म दिसेल. नंतरून फॉर्म सबमिट